कधीची सारी नेसन कवडी सुंदर दिसशील ग माझ्या नावाचा फेरा तू घराला मारशील DJ DJ SM सांग तुझा राजा तू मला बनवशील का माझ्या नावाचं तू तुझे माथ्यावर लावशील का कधीची सारी नेसन कवडी सुंदर दिसशील ग माझ्या नावाचा फेरा तू घराला मारशील DJ DJ SM सांग तुझा राजा तू मला बनवशील का माझ्या नावाचं तू तुझे माथ्यावर लावशील का आत्ता जो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. कॅपकट जर तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. आणि ह्या व्हिडिओचं जे पण ऑल मटेरियल असेल ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो. खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मिळून जाईल आणि ऑल मटेरियल मिळची सुद्धा लिंक आहे ती दिलेली आहे. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सिम्पली येते तुमचं जे कॅपकट आहे इथे ओपन करायचं. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा जो तुमचा इथे फोटो असेल इथून सिलेक्ट करू, इथून ॲड करायचा आहे. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला एक रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो 2 नंबरला मिळून जाईल, त्यावरती सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून अशा 2 बोटांनी झूम करून इथून एकदा परफेक्ट सेट करायचा आहे. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून आता बॅक करायचे आणि सिम्पली पहिल्यांदा जुटायचे इथे पहिल्यांदा जुट आल्यानंतर ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जो आपण बीट मावळी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे. हा बीट मावळी ते ॲड झाल्यानंतर त्याच बीट मावळीवरती क्लिक करू, इथे तुम्हाला थोडं स्क्रोल करू, इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल आणि व्हिडिओ वेगळा होऊन जाईल. तर आता सिम्पली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून जेवढी आपली ह्या सॉन्गची लेंथ आहे तेवढीच ह्या ज्या फोटोची लेंथ आहे ती न्यायची अशा प्रकारे. नेल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा जुटायचं आहे. त्याल्यानंतर आता आपल्या इथून बॅक करायचं. ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करून यामध्ये आपण ज्या बीट दिल्या आहेत आपण 32 बीट दिलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं, हा जो फोटो आहे तो ह्या व्हिडिओनुसार कट करायचा. जशा जशा बीट बदलल्या जातील तशा प्रकारे. तर मी तुम्हाला 1-2-3 अशा बीट बदलल्या जातील तशा वेळी इथून कट करून दाखवतो. त्यानुसार तुम्ही तुमचा फोटो आहे ते इथून कट करून घ्यायचा आहे. तर आपल्या आता काय करायचं आहे ते तुम्ही बघू शकले की पहिल्यांदा आल्यानंतर इथे आपली एक बीट अशा वेळी इथून येत आहे. त्याच्यानंतर थोडं आल्यानंतर इथून अशा वेळी चेंज होते. तर सिम्पली इथून चेंज होते तर त्याच फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर ह्याच्या पुढची बीट आता कुठे चेंज होते बघायचे. तर पुढे आल्यानंतर इथून आपली बीट आहे अशा वेळी इथून चेंज होते. तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा. हा फोटो आहे तो. त्याच्यानंतर ह्याच्या पुढची सुद्धा बीट सेम प्रोसेसने बघायची आपल्या कुठे चेंज होते. इथे चेंज होते तर त्याच फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा वेळी हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मापर्यंत इथून कट करून घ्यायचा आहे. तर मी पण हा जो फोटो आहे तो इथून बीटनुसार इथून कट करून घेतो. तुम्ही पण लगेच हा जो फोटो आहे अशा वेळी इथून कट करून घ्या बीटनुसार. इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहे तो सर्व इथून बीटनुसार इथून कट करून घेतलेला आहे. तुम्ही पण अशा वेळी इथून फोटो कट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि आता जसं इथे मी इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहेत ते इथून ॲड करायचे अशा प्रकारे. तर आपल्या इथे लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ब्लान्स नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण अशा कमी करायची. कमी केल्यानंतर त्याच्याच वरती तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर 3 नंबरला तुम्हाला इथे ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला आता इथे कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. यामधून आता जसे मी इथे इफेक्ट सांगत आहे इथून पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते इथून ॲड करत चालायचं आहे. एक इफेक्ट सांगितलं की एक इफेक्ट इथून ॲड करायचा आहे. तर इथून पहिला जो आपला इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घेऊया. हा जो फोटो या फोटोला आपल्या डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो कशी यायचं आहे. या फोटोला आपल्या प्लॅटिनम 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो कशी यायचं आहे. या फोटोला आपल्या प्लॅटिनम 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो कशी यायचं आहे. या फोटोला आपल्याला डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो कशी यायचं आहे. या फोटोला आपल्या प्लॅटिनम 1चा जो इफेक्ट आहे
इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला यायचं आहे. इथे आल्यानंतर त्याला आपल्या प्लांटमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे ते आल्यानंतर या फोटोला आपल्या डिस्टोर राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करायचं, त्याच्या पुढच्या फोटो बसायचे. या फोटोला आपल्या 3D कार्ड 6चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे आल्यानंतर त्या फोटोला आपल्याला आहे ना 3 प्लेट 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचं आहे. या फोटोला आपल्या 3 प्लेट्स 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो बसायचं आहे. या फोटोला आपल्या 3D कार्ड 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटो बशी या फोटोला आपल्या 3D कार्ड 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटो बसायचे. या फोटोला आपल्या 3D कार्ड 3चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचं. या फोटोला आपल्या 3D कार्ड 4चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. या फोटोला इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचं. या फोटोला आपल्या 3D कार्ड 5चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचं. या फोटोला आपल्या 3D कार्ड 6चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचं. या फोटोला पुन्हा आपल्याला 3D कार्ड 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला 3D कार्ड 2चा. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला 3D कार्ड 3चा. त्याच्या पुन्हा पुढचा जो फोटो आहे त्याला आपल्या 3D कार्ड 4चा. आणि पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपल्या 3D कार्ड 5चा इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचं आहे. या फोटोला आपल्या 3D कार्ड 6चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो राहील त्याला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटो बसायचे. त्यानंतर आता आपल्या इनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकलचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचं. या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे. या फोटोला आपल्या सेक 3चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे. या फोटोला पुन्हा आपल्या रॉक व्हर्टिकलचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे. या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टली आणि पुन्हा त्याचा पुढचा फोटो राहील त्याला सेक 3चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि इथून तुम्ही बघू शकाल की जे आपले म्हणजे 20 सेकंदाचे तिथून जे पण पुढचे फोटो आहेत त्यांना आपल्या 3च इफेक्ट आहेत ते रिपीट करायचे. पहिलं रॉक व्हर्टिकल, त्याच्यानंतर रॉक हॉरिझॉन्टल, त्याच्यानंतर सेक 3चा. पुन्हा तेच इफेक्ट रिपीट इथे करत करत आपल्या शेवटच्या फोटोपर्यंत हे जे 3 इफेक्ट आहेत इथून सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे. त्याच्यानंतर आता आपल्या इथे सिम्पली पहिल्यान जुटायचे. ते पहिल्यान जुट आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे आता ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं अशा प्रकारे. इथून तुम्हाला डायमंड झूमचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल आपल्या सिम्पली 17 सेकंदाची तिथपर्यंत आणायची. हा जो 17 सेकंद तिथला फोटो आहे इथपर्यंत आणल्यानंतर इथून तुम्हाला ॲडजस्ट ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्हाला स्पीड सिम्पली 10 ठेवायचे आहे आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यान जुटायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आपल्याला पुन्हा ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला हॉरिझॉन्टल ओपनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो आपला 20 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथे यायचं आहे. डायरेक्ट इथे 20 सेकंदाची इथे आल्यानंतर थोडं या फोटोच्या पुढे यात जसं इथे आपण आलो तशा इथे आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इथून तुम्हाला व्हर्टिकल फ्लिकर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 20 सेकंदाची तिथला फोटो तेवढी ठेवायची. फक्त दोन्ही बाजून अशा कमी करा जसे ते आपण केली तशा प्रकारे. कमी केल्यानंतर सिम्पली ॲडजस्ट वरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला ना फिल्टर आणि स्पीड इथून 100 न्यायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याचं फुल इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर 3 नंबरला तुम्हाला डुप्लिकेट्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. थोडं पुश करायचं आहे इफेक्टवरती आणि त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे आणायचं आणि त्या फोटोच्या आपल्या मध्यभागाशिवाय ठेवायचा आहे. पुन्हा त्याच्या इफेक्टवरती क्लिक करायचं, डुप्लिकेट करायचं आहे. जे डुप्लिकेट लिहिलं जाईल त्यावरती क्लिक करून थोडं पुश करून त्याच्या पुढचा जो फोटो आहे इथपर्यंत शिवाय आणून त्या फोटोच्या मध्यभागी ठेवायचा आहे. असंच करत तुम्हाला शेवटच्या फोटोपर्यंत इथून हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा आहे. तर इथून हा इफेक्ट अशा वेळी इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, हा जो 20 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथे जायचं अशा प्रकारे. इथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून तुम्हाला आता स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं येते. इथे आल्यानंतर तुम्हाला 3 नंबरला 3 लेयर्स मिरर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला हा 20 सेकंदाचे तेवढा तिथला जो फोटो आहे तेवढीच ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची आणि ॲडजस्ट वरती क्लिक करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून
फिल्टर 0 करायचे, त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आता आपल्या काय करायचं, त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट करायची. जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती थोडं पुश करून त्याच्या पुढचा फोटो सोडायचा आणि त्याच्या पुढचा जो फोटो असेल इथपर्यंत आणून ठेवायचे. अशा प्रकारे जसं इथे आपण आणले तशा प्रकारे येते. आणि जेवढा आपला हा म्हणजे 22 सेकंद तिथला फोटो तेवढी छाजी इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. अशा प्रकारे ठेवल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं, त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर झाली त्याच वरती क्लिक करून त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटो पाशी आणायची. जसे ते आपण आणतो तशा प्रकारे. फक्त हा जो इफेक्ट आहे इथून ॲड केल्यानंतर त्याच्या पुढचा फोटो सोडायचा आणि त्याच्या पुढच्या फोटोला ठेवायचा आहे. ही जी लेअर आहे ती असंच करत तुम्हाला शेवटपर्यंत आणायची. आणल्यानंतर आता आपल्या काय करायचं आहे, तर सिम्पली आपण इथे 20 सेकंदाच्या फोटोला आपल्या मिरर 3 लेअरचा म्हणजे 3 लेयर्स मिररचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केलेला त्याच्या पुढचा फोटो सोडला. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे त्या जो आपण आता 3 लेयर्स मिरर इफेक्ट ॲड केला त्यावर क्लिक करायचं. रिप्लेसमध्ये जाऊन इथून तुम्हाला आहे ना, यामध्ये तुम्हाला डबल स्क्रीनचा इफेक्ट आहे, इथून फक्त सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो इफेक्ट आहे इथून सोडायचा आहे आणि त्याच्या पुढचा फोटो इथे आल्यानंतर त्या लेअरवरती क्लिक करायची आणि पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन आपल्या इथे सिम्पली डुप्लिकेट स्क्रीनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या शेवटच्या फोटोपाशी यायचं आहे. शेवटचा नाही, आपल्या डायरेक्ट म्हणजे 27 सेकंदाचे तिथला जो हा फोटो आहे त्यालाच ठेवायचे. त्याच्यानंतर इथून हा जो इफेक्ट आहे इथून अशा इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो आपला व्हिडिओ आहे तिथे संपूर्ण क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.